आज आमच्या शाळेमध्ये आम्ही तुळशीचे रोपं लावले। तुळशी हा वृक्ष असा आहे त्याच्यापासून आपल्याला सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो। तुळशीचे पानं खाल्ल्यानं आपल्या आरोग्याला बरेचसे फायदे होतात। अशा तुळशीचे रोपं आम्हाला काल मिळाले आणि ते आम्ही आज आमच्या शाळेमध्ये लावले। आणि तुळशीपासून काय फायदे होतात त्याचं महत्त्व पण काल आम्ही मुलांना सांगितलं। ही तुळस आज आम्ही याची लागवड केली, काही दिवसामध्ये नक्कीच हे बहरल, यात कुठलीही शंका नाही। अशी ही तुळस घ्या पाणी की आम्ही लावलेली 4 रोपं। इकडच्या बाजूला आमची नैसर्गिकरित्या आम्ही शाळेत केलेली परसबाग आहे। याच्यामध्ये बरेचसे प्रकारचे झाडं आहेत, मिरची, टोमॅटो, नंतर त्या कुंडीमध्ये दिसतोय तो पुदिना आहे, लिंबोणीचं झाड लावलंय आम्ही, हे उंचचे उंच दिसतंय ते बदामाचं झाड आहे। अशी बऱ्याचशा प्रकारची झाडं आमच्या शाळेमध्ये आम्ही लावलेली आहेत। काही मोठी झालेली आहेत तर काही छोट्याचे नक्कीच मोठी होणार आहेत अशी ही झाडं। आणि त्या झाडांचं महत्त्व आम्ही नियमितपणे प्रात्यक्षिक करून प्रत्यक्ष मुलांना इथं आणून त्याचं महत्त्व पटवून देतो। जास्तीत जास्त आम्ही अशा वनस्पती लावतो जे आयुर्वेदिक आहेत, त्याचा आपल्याला सावली, ऑक्सिजन आणि फक्त हिरवाई सोडता इतरही फायदा आहे। असे बरेचसे झाडं आम्ही आमच्या शाळेमध्ये लावलेले आहेत। वडाचं झाड आहे, जांभूळ आहे, जांभळापासून फळं मिळणार आहेत। इकडे एक जांभूळ आहे, सीताफळाचं झाड, सीताफळाचं आहे। अशी बरेचशी झाडं आमच्या शाळेमध्ये आहेत। त्यापैकी आज केलेली लागवड म्हणजे तुळशी। तुळशीचं घर तुळशीचं रोप किंवा तुळशीचं वृंदावन प्रत्येकाच्या घरासमोर असतं की नाही? घरासमोरच का असतं? काही त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? नाही? घराच्या मागं का लावत नाहीत? घराच्या मागच्या खोलीत का लावत नाही? देव असतंय म्हणून आहे की नाही? देव असते म्हणून तुळशीची आपण दररोज पूजा करतो। घराच्या समोरच का लावतो? कारण ही तुळस आहे ना, आपण ऑक्सिजन घेतो का नाकाद्वारे, तो ऑक्सिजन सर्वात जास्त ह्या तुळशीच्या याच्यापासून मिळतो। तुळशीचं झाड आहे ते सर्वात जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करतं, त्यामुळे आपण ते दारासमोर लावतो आणि तुळस आपल्याला जास्त आणि स्वच्छ ऑक्सिजन, स्वच्छ हवा देण्याचं काम ही तुळस करते। दररोज हिचं एक पान फक्त आपल्याला जरी तोडून खाल्ला आपण किंवा तुळशीच्या भोवती जरी 4 फेऱ्या मारल्या तर त्या परिसरामध्ये ऑक्सिजन असतो। त्याच्यामुळे तुळशी भोवती आपण काय करतो? वेळे घालतो की नाही? हे त्याचं खरं वैज्ञानिक कारण आहे। आज रोजी आपल्याला ही तुळस दिसत नाही, पण आम्ही नंतर परत याचा एक व्हिडिओ करून आपल्याला ही तुळस कशी झाली ही नक्कीच दाखवणार आहोत। आणि आम्ही लावलेले झाडं आम्ही त्याची अशी काळजी घेतो ते कधीच झाड वायाला जात नाही, ते निश्चितच बहरतं। आता आम्ही इकडं जे लावलेले आहेत हे पहा टोमॅटो, या टोमॅटोला एवढे टोमॅटो आलेले आहेत, बारीक बारीक गोल गोल बोरा एवढे टोमॅटो, पण खायला एवढे चविष्ट आंबट लागतात। टोमॅटोचा गुणधर्म तर आंबट आहेच, हे जास्त आपल्या नॉर्मल टोमॅटोपेक्षा जास्त आंबट लागतात, पण त्याच्यात पौष्टिकता भरपूर आहे। असे हे टोमॅटो आणि तुळशी पहा, अशा प्रकारे आज तुळशीची आपण लागवड केलेली आहे। तुमच्या घरी पण आहे का रे तुळस? मग आता त्याचं महत्त्व तुम्हाला कळालं का? नेमकं काय तर तुम्ही पण घरी सांगा, ही तुळस कशासाठी लावली असे प्रश्न रूपानं तुमच्या आईला किंवा आजीला विचारा। आता वडिलांना, आजोबाला हे तुळशीचं काही त्यांचं माहिती नसतं। तुळशीभोवती आई, आजोबा, वडील वगैरे काही वेळे घालून हळदी कुंकू घेऊन नसतात, आहे की नाही? कोण असतं? आपली आजी असते जास्तीत जास्त, आहे की नाही? आणि आजीला विचारा हे तुळशीचं काय आहे म्हणा नेमकं, मग ते सांगेल तुम्हाला। आणि मग तुम्ही आज जे सांगितलंय
ते त्यांना सांगायचं आणि मग त्यांना कळलं की असं असं काहीतरी आहे. याच्यामुळं आपलं नुसतं एक श्रद्धाच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण तुळशीचं खूप आपल्याला महत्त्व आहे. अशी ही तुळशी माता आहे की नाही, तुळस. कळलं का?